हे फोटो सिक्कीमचे आहेत। सिक्कीममध्ये मी 2 वर्ष इतके राहिले आहे, गंगटोक या सिटीमध्ये। ही रेसिपी मी तिथे शिकले आहे, तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। गंगटोकमध्ये बंजाक्री फॉल्स पाहण्यासाठी मी गेले होते। तिथे जे धबधब्याचं पाणी वाहत जातं त्या पाण्यावरती एक लाकडी हॉटेल बनलं आहे। त्या हॉटेलमध्ये मी मोमोज खाल्ले होते। तिथे इतके टेस्टी आणि छान मोमोज भेटतात की त्याची अजूनपर्यंत मी चव विसरले नाही। म्हटलं चला मग तुमच्यासोबत त्या मोमोजची रेसिपी शेअर करूया। आणि त्याच्यासोबत जी चटणी मिळते ती इतकी जबरदस्त लागते ना। त्या व्हेज मोमोची रेसिपी आज मी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये मी 1 कप इतका मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालायचे आहे। त्यानंतर यामध्ये थोडे पाणी वतून ह्याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर मी याची कणिक मळून घेते। पुऱ्यांना जशी कणिक मळतो अशाच प्रकारे आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायची आहे याची। चला तर यामधील आपण सारण बनवून घेऊया। कढईमध्ये मी 2 चमचे इतकं बटर घातलं आहे। बटर छान वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा घालायचा 1 वाटी। कांदा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक घालायचा आहे, खिसून घालायचा 1 चमचा। त्यानंतर खिसलेला कोबी घालायचा आहे 1 वाटी। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान बटरमध्ये परतून घे। तर मी बटरमध्ये कोबीला परतून घेते। परतून घेऊन मी गॅस बंद करून कोबीला थोड्या वेळासाठी थंड करण्यासाठी ठेवून देणार। मोमोजचं सारण थंड होते तोपर्यंत आपण मोमोज सोबत खाण्यासाठीची चटणी बनवून घेऊया। ह्या सुक्या मिरच्या आहेत लाल, त्या मी गरम पाण्यामध्ये 1 तासभर भिजत ठेवल्या होत्या। त्या आता छान भिजल्या आहेत। तर आता त्या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। त्यानंतर त्यामध्ये आता 1 टमाटर अशा प्रकारे चिरून घालायचं आहे आणि त्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। छान अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे। तर तयार झाली आहे आपली सिक्कीमची मोमोज सोबत खाण्याची फेमस अशी चटणी। चला तर मग बघूया मोमोजचे शेप कसे बनवायचे। अशा प्रकारे छोट्या गोळ्याची मी एक छोटीशी पारी लाटून घेतली आहे। त्यामध्ये 1 चमचा इतकं मी सारण घालून घेणार आहे। सारण आता पूर्णपणे थंड झालं आहे। सारण थंड झाल्यानंतरच आपल्याला मोमोज बनवायला घ्यायचे आहेत। तर अंगठ्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट्स पाडत मी मोमोज बनवून घेते। मोमोज बनवायला खूपच सोपे आहेत, सहज कोणीही बनवू शकतं। बघा मोमोजचा शेप किती सुंदर तयार झाला आहे। तर अशा प्रकारे मी सर्व मोमोज बनवून घेते। मोमोज माझे आता तयार झाले आहेत। तर गॅसवरती मी स्टीमर ठेवला आहे। त्यामध्ये आता सर्व मोमोज अशा प्रकारे ठेवून घेते आणि 10 ते 15 मिनिटं याला वाफवून घेऊया। त्यानंतर मी दाखवते आपले मोमोज कसे तयार झाले आहेत। आता 10 ते 15 मिनिटं झाले आहेत। तर इतके टेस्टी आणि छान मोमोज आपले तयार झाले आहेत। तर मी हे सगळे मोमोज काढून घेते स्टीमरमधून बाहेर। मोमोजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।